जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही झुंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता सगळ्यांना माहितच आहे नवरात्र चालू झाले म्हणजे आता आपल्या सगळ्या म्हणजे सगळ्यांच्याच घरी आणि घरी म्हणा नाहीतर मग सामुदायिक किंवा आपण सगळ्यांनी देवी बसवलेलेच आहे। तर घटाची पण आपली सगळ्यांनी म्हणजे 2-3 दिवस झाले तेव्हा स्थापना केलेली आहे। तर सगळ्यांचंच म्हणजे एकदम घटाचे दिवस किंवा जे 9 दिवस आहेत एकदम चांगले चाललेले असणार आहे। आणि नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे एकदम मजेचे असतात कारण की 9 दिवस देवीला पण जायला भेटतं आणि उपवास असल्यामुळे घरात पण नवीन नवीन असं काहीतरी होतं। आणि आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस। तर पहिल्या दिवशी आम्ही तसा ब्लॉग बनवला होता छोटासा, तर त्यानंतर काय आम्हाला बनवायला वेळ नाही भेटला। तर म्हणलं चला आता कविता आणि मी आमचं दोघींचं बाकी सगळं काम बी आवरलं म्हणजे कपडे वगैरे पण धुवून झाले। आणि म्हणलं आता आम्हाला दोघीला म्हणजे उपवास तसा खरा उठता बसताच असतो आणि आमच्या मम्मीला नवरात्र म्हणजे 9 दिवसांचा उपवास असतो। तर म्हणलं आता मग भरपूर टाइम झाला 9-9:30 वाजलेले। तर मम्मीला आता उपवासाचं म्हणजे फराळ बनवायचंय आपल्याला। तर पहा सकाळी सकाळी एकदम म्हणजे सगळं काम आवरल्याच्या नंतर आणि फ्रेश वातावरण राहतं। तर आमच्या आता गाया पण वावरत नेऊन बांधलेलं आहे आणि बाकी सगळं काम आवरलेलंच आहे। तर इकडे आपली कुट्टीची भोत पण भरून ठेवले होते आणि ट्रॅक्टरचे संघ पण इकडे सोडलेले आहे। तर आता आम्हाला लगेच म्हणजे उपवासासाठी आणि आता फराळ बनवायचं नवरात्रीसाठी। तर म्हणजे रेग्युलर मध्ये साबुदाणा खातो आपण किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा थालीपीठ वगैरे, तर ती खाऊन खाऊन जर कंटाळा आला आणि नवरात्रीचं कसं राहतं 1 दिवसाचा उपवास नसतो तर 9 दिवसांचा उपवास असतो। त्यामुळे मग रोजचीच पंचायत होती की चला आज काय बनवायचं। तर आज आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी आगळं वेगळं बनवणार आहे मम्मीसाठी कारण उपवासासाठी। आणि साबुदाण्याचे म्हणजे साबुदाण्याचे वडा पण खाऊन म्हणजे तेलकट असतो तर एक तर उन्हाळ्याचे दिवस म्हणजे समजा ऊन आहे, तिखट खिचडी भगरीचा भात हे सगळं खाऊन कंटाळा आलेला आहे। आणि 2-3 दिवस झाले तर मम्मी म्हणे आता भगरीचा भात पण केला होता आणि साबुदाण्याचे थालीपीठ बनवले होते आम्ही धिरडे वगैरे, तर ते पण झाले। तर म्हणलं आज आहे ना आपण मस्तपैकी थोडेसे वेगळे असे हे बनवूया। तर बघा आपण पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ आहे ना आम्ही म्हणजे घरी तयार केलेलं आहे। तर म्हणजे आपण जे आपली जी भगर असते ना त्या भगरीचं आपल्याला हे बनवायचे आपण समजा भगरीचे आपण धपाटे म्हणतो किंवा भाकरी सारखे। तर आपण काय करतो धिरडे जे बनवायचे राहते आपल्याला तर त्यासाठी आपण काय करतो साबुदाणा आणि भगर आदल्या दिवशी भिजत घालतो। तर तेवढा करण्यापेक्षा आम्ही मग काय करत असतो आणि धिरडे एवढे खास म्हणजे रात्रीच बनवले ते धिरडे, तर त्याच्यामुळे म्हणलं आता आपण काय करू थोडंसं वेगळं बनवूया। तर आम्ही हे पीठ घेतलेलं आहे। तर तुम्ही हे पीठ बघा एकदम असं चिकन आहे आणि साबुदाणा आणि भगर म्हणजे दोन्ही घ्यायची। समजा 1 वाटी जर आपण भगर घेतली ना तर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा। तर दोन्ही जर असा एकदम मस्त भाजला ना आणि मग भाजून आणि तो पण आपण चांगला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा। आणि एवढं जर समजा तो म्हणजे आम्ही घरीच बनवत असतो आणि तुम्हाला जर नाही एवढं करणं जमलं तर तुम्ही काय करायचं डायरेक्ट दुकानात विकत पीठ भेटतं तर ते आणायचं, पण आता आम्ही सध्या काही आणलेलं नाहीये आणि त्यासाठी आपण घरीच बनवून घेतले। आणि हे पीठ आहे ना चांगलं चाळून घेतलं चांगल्या चाळणीला म्हणजे मग जे वरती कण राहतात का ते पूर्ण असे म्हणजे जे कण जर आपण ठेवले ना त्याच्यामध्ये तर मग व्यवस्थित अशी भाकर आपल्याला करता येत नाही साबुदाण्याची। तर त्यासाठी आता व्यवस्थित चाळून घेतले आणि एकदम बारीक पीठ घेतलेले आहे आपण। तर आपल्याला आता लगेच बनवायचे। तर चला आता संपाबी सरक, तर आता आपण लगेच बनवूया। तर आता आपल्याला लगेच म्हणजे भगरीच्या आणि साबुदाण्याच्या पिठाच्या भाकरी बनवायच्या आहे आणि ते लगेच आता बनवायला सुरूच केलेलं आहे। तर आपण हे पीठ आहे ना जे घेतलेलं आहे ना ते आपण अगोदर चाळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला चाळायची गरज नाही। आणि हे पीठ आहे ना थोडंसं म्हणजे असं जास्त हे असतं त्याच्यामुळे चांगलं मळल्या जात नाही। तर मग थोडंसं पाणी ना मी गरम करून घेतलं थोडंसं नॉर्मल असं कोमट म्हणजे मग ते ना पीठ आहे चांगले मळल्या जातं। आणि आपण याला भगरीच्या दशम्या म्हणतो किंवा धपाटे म्हणतो किंवा भाकरी म्हणतो, तर जास्त करून दशम्याच म्हणत राहतो आपण। आणि आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे मग कसं चव येते दशमीला। आणि थोडंसं गरम पाणीने ना चांगलं पीठ असं हे होतं। तर पहा हे पीठ आहे ना एकदम असं जास्त चिकन नाही राहत कारण भगरीचं थोडंसं त्यामुळे साबुदाणा जर टाकला असला ना होतं, पण त्याला जास्त असं मळून घ्यावं लागतं। फक्त मळायचीच आपल्याला मेहनत घ्यायची राहते या भगरीच्या याच्यात। कारण समजा ज्याला जे नवीन बनवतं ना 1 नंबर समजा सुरुवातीलाच बनवायचे तर अशी एवढे काही खात जमत नाही, त्याला भरपूर अशी नाही का मेहनत घ्यावं लागते जास्त। आणि पिठाला जास्त मळून घ्यावं लागतं तेव्हा ती भाकर जमत राहते। सगळ्या भाकरी
तर इकडे आपण चुलीवरती लोखंडाचा तवा ठेवलेला आहे आणि अशा दशम्या किंवा धपटे आणि भकरीच्या भाकरी करायच्या असल्या ना तर लोखंडाचा तव्यावरच जास्त वापर करतो आम्ही लोखंडाचा. म्हणजे आपला उपवासाचा जे पदार्थ बनवायचे राहते ना तर तो आम्ही म्हणजे नवरात्रीमध्ये हा अलगच तवा वापरीत राहतो, कारण त्याच्यावर आम्ही म्हणजे आपल्या ज्या भाकरी किंवा चपात्या बनवित नसतो तर थोडा वेगळाच असा. तर आपण पीठ बी असं मस्त मळून घेतला आणि छोटासा उंडा घेतलेला एक. तर आपण जशी भाकर थापतो का सेम तशीच करायची मस्त. आणि पीठ एकदम म्हणजे एकदम पांढरा शुभ्र आहे, पा किती छान. चांगलं जर मळल्या गेलं ना तर मग व्यवस्थित अशी भाकर चिरत नाही, काहीच नाही. हे बघा एकदम जास्त मेहनत घेऊन जर आपण पीठ जर मळवलं ना तर मग अजिबात भाकर चिरत नाही. नाही तर मग काय होतं, आपण जर थोडासा शॉर्टकट मध्ये जर पीठ मळलं किंवा तर मग त्याची ना भाकर अशी पूर्ण चिरल्या जाती तर व्यवस्थित जमत नाही. आणि भाकरी सोबत म्हणजे ही भाकरी तशी पण नुसती खायला भाजला होती आणि त्यासोबत भाजी भेंड्या. मग आता नवरात्र चालू आहे म्हणल्यावर मग त्यासोबत आपण भेंड्या बी चालतात नवरात्रीमध्ये, शेपूची भाजी किंवा डांगर असलं तर ते, नसलंच तर मग आपण शेंगदाण्याची रशी किंवा कढी जरी बनवली ना एकदम अशी म्हणजे तुपामध्ये आणि दही तर एकदम भारी लागते. सोपापडी नको त्यात टाकू. सोनपापडी काय करते? सोनपापडी बसली झाली भाकर. तर आता आपण दशमी पण बनवली आणि आता तव्यावर टाकलेली आहे आणि त्याला वरून आपल्याला भाकर आपण जशी भाकलेलं एक पाणी लावतो का तसं पाणी लावून घ्यायचं. तर आपली भाकर खालच्या साईडला पण अशी चांगली मस्त भाजलेली असणार आहे. तर आपल्याला ती आता पलटी करून घ्यायची आहे. तर भाकर आपण पलटी करून घेतलेली आता आपली दशमी. आणि ह्या साईडना पण म्हणजे त्या भाकरीचं दशमीचं कसं राहतं काही एकदम पांढरी राहते ना त्याच्यामुळे अशी म्हणजे जेव्हा आपण खाली जेव्हा आर भाजू का तेव्हा एकदम अशी मस्त भाजल्या जाती. आणि आता या साईडला आपल्याला खालच्या साईडला पण चांगली भाजून द्यायची. तोपर्यंत मी आता दुसऱ्या दशम्या करून घेणार लगेच. तर आपली दशमी बघा या साईडनी भरपूर मस्त अशी भाजलेली आहे आणि समोरच्या साईडने आपल्याला आहे ना आरावर भाजून घ्यायची आहे. म्हणजे मग आरावर जर भाजून एकदम भारी लागते खायला. सरक संपावी सरक. आणि आपण हे निवद म्हणजे देवीसाठी बनवलेले त्याला पण आपल्याला असं पाणी लावून घ्यायचं थोडं थोडं. सरक संपावडी सरक. सरक सरकला तू. तरी बघा आपली दशमी किती मस्त अशी भाजलेली आहे एकदम अशी खरपूस आरावर. तर आरावरच खरं म्हणजे आपण दशम्या भाजायला पाहिजे कारण एक नंबर लागत. आताच आपण गॅसवर जर बनवल्या ना तेवढं काही खास लागत नाही. तर लोखंडाच्या तव्यावर म्हणजे आपण जो उपवासात आपल्याला जे बी काही थालीपीठ बनवायचे असले किंवा दुसरं काही बनवायचं असलं दशम्या बनवायच्या असल्या तर लोखंडाचाच तवा वापरायचा. कसं लोखंडाच्या तव्यावर भारी लागत्या. तर बघा आपल्या
भगरीच्या दशम्या एकदम अशा तयार झालेल्या आहे आणि मस्त अशा खरपूस पण भाजलेल्या आहे चुलीवर. आणि आता आपण हे नैवेद्य देवीसाठी बनवून घेऊन राहिलो तर ते पण भाजायचं चालू आहे. तर म्हणजे उपवासासाठी जर असं बनवलं ना या दशम्या किंवा थालीपीठ तर कसं दिवसभर आपण नाही का म्हणजे आपल्याला उपवास म्हणून वाटतच नाहीये, एकदम भारी. त्यासोबत तर आता आपल्याला भेंडी बनवायची नाही तर मग रशी बनवायची किंवा शेपूची भाजी नवरात्रात हे चालतच. तर त्यासाठी आपल्याला ते पण त्याच तोंडी लावायला करायचं. तर म्हणजे आम्ही जास्त करून नवरात्रीमध्ये अशाच दशम्या बनवित राहतो, कारण कसं दमदमीत राहतं माणूस, भारी राहतं, टेन्शन नाही राहत. आणि तुमच्या तिकडं म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने दशम्या बनवत्या किंवा तुमची कशी पद्धत आहे दशम्या बनवण्याची ती पण तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आमचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.